माणिकराव कोकाटेंविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयानं अटक वॉरंट जारी केले। सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं कायम ठेवली होती। यानंतर सदनिका घोटाळा प्रकरणामधील याचिकाकर्त्या अंजली दिघोळे राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी तातडीनं नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आणि या अर्जावर काल युक्तिवाद झाला। यावेळी कोकाटे रुग्णालयामध्ये असल्याचा दावा वकिलांनी कोर्टामध्ये केला, मात्र कोर्टानं हा दावा फेटाळत कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी केलं। दरम्यान माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत। त्यांना 6व्या मजल्यावरच्या 609 वॉर्डच्या आयसीयू मध्ये उपचारासाठी ठेवलेलं आहे। उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे कोकाटे रुग्णालयामध्ये आहेत। एकीकडे त्यांच्यासाठी अटकेचं वॉरंट जारी झालेलं असतानाच दुसरीकडे ते लीलावतीमध्ये ॲडमिट आहेत। तर अटक टाळण्यासाठी कोकाटेंच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेतली। तिथे न्यायमूर्ती लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर कोकाटे प्रकरणात युक्तिवाद झाला। कोकाटेचे वकील ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली, तसंच तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती सुद्धा केली। ती मान्य करत खंडपीठानं कोकाटे यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलाय।